आज हवामान खूपच म्हणजे विचित्र आहे. सकाळी ऊन होतं आणि आता अचानक इतके ढग आले आहेत की पाऊस पडेल असं वाटतंय. कधी विचार केलाय का? पूल, मोठ्या इमारती, अगदी आपल्या रोजच्या वापरातल्या गाड्या, या सगळ्या गोष्टींना एकत्र काय जोडून ठेवतं? तर ते आहे वेल्डिंग. हो, ही एक अशी मजबूत शिलाई आहे जी आपलं अख्खं आधुनिक जग एकत्र बांधून ठेवते. पण काय होईल जर ही शिलाईच कमकुवत निघाली तर? आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. वेल्डिंगमधल्या असे काही दोष जे दिसायला जरी लहान असले ना तरी त्यांचे परिणाम खूप मोठे असू शकतात. मग एक परफेक्ट म्हणजे आदर्श वेल्ड नक्की असतो कसा? तर तो एक असा जोड असतो जो इतका मजबूत आणि एकजीव असतो की मूळ धातू आणि जोड यातला फरक ओळखणं सुद्धा कठीण होऊन जातं. जणू काही ते दोन तुकडे कधी वेगळे होतेच नाहीत असं वाटावं. आणि खरं सांगायचं तर हेच प्रत्येक वेल्डरचं अंतिम ध्येय असतं. चला तर मग पटकन बघूया की आज आपण काय काय पाहणार आहोत. सर्वात आधी आपण वेल्डची रचना समजून घेऊ. त्यानंतर वेल्डमध्ये कोणत्या चुका होऊ शकतात यावर नजर टाकू. मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रॅक्स किंवा तड्यांबद्दल सविस्तर बोलू. सोबतच इतर दोष जसे की पोकळी आणि फटींवरही चर्चा करू. आणि शेवटी एक चांगला वेल्ड इतका महत्त्वाचा का असतो हेही समजून घेऊ. ठीक आहे, तर सुरुवात करूया वेल्डच्या रचनेपासून. आता बघा, वरवर पाहिलं तर वेल्डिंग म्हणजे काय? फक्त धातूचे दोन तुकडे जोडणं, बरोबर? पण खरं तर ते इतकं सोपं नाहीये. ही एक खूप गुंतागुंतीची रचना आहे ज्यावर प्रचंड ताण आणि भार पडणार असतो. म्हणूनच तिची मूळ रचना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. एक उदाहरण घेऊया. समजा एका मोठ्या पुलावरचा वेल्ड जॉईंट आहे. जरा विचार करा, त्यावर रोज हजारो गाड्यांचा भार येतो, वाऱ्याचा प्रचंड दाब असतो, तापमानात सतत बदल होत असतात. या सगळ्याचा ताण तो एक लहानसा जॉईंट सहन करत असतो. म्हणूनच त्या जॉईंटमध्ये ती विशिष्ट मजबूती आणि ते योग्य गुणधर्म असणं किती आवश्यक आहे हे आपल्या लक्षात येतं. पण वास्तव असं आहे की प्रत्येक वेल्ड काही परफेक्ट नसतो आणि खरी समस्या नेमकी इथेच सुरू होते. म्हणूनच वेल्डिंग पूर्ण झाल्यावर त्याची अगदी कसून तपासणी करणं हे खूप खूप महत्त्वाचं ठरतं. आता प्रश्न येतो की ही तपासणी इतकी गरजेची का आहे? सोपा आहे. कारण यातूनच आपल्याला कळतं की त्या वेल्डमध्ये आवश्यक ती मजबूती आहे की नाही. ही तपासणी म्हणजे एक प्रकारे क्वालिटी चेकच आहे. तो आपल्याला खात्री देतो की तयार झालेली रचना वापरण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे की नाही. तर मग आता मनात प्रश्न येतो की या ज्या त्रुटी किंवा दोष आहेत त्या नेमक्या दिसतात कशा? चला आता आपण त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल जरा सविस्तरपणे जाणून घेऊया. चला मग या दोषांना जरा जवळून बघू आणि सुरुवात करूया सगळ्यात गंभीर प्रकारापासून, म्हणजेच क्रॅक्स किंवा तडे. असं समजा की वेल्डिंगच्या जगातला हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. यातला पहिला प्रकार आहे ट्रान्सव्हर्स क्रॅक. आता समजा की वेल्ड ही एक सरळ रेल्वे लाईन आहे, तर हा जो तडा आहे तो म्हणजे त्या लाईनला आडवा ओलांडणारा रस्ता. तो बरोबर वेळच्या दिशेला काटकोनात म्हणजे 90 अंशात छेदतो. आणि याच्या अगदी उलट असतो लॉन्जिट्यूडनल क्रॅक. हा वेल्ड ज्या दिशेने गेला आहे अगदी त्याच दिशेने त्याला समांतर जातो. जणू काही वेल्डच्या रेषेवरच पेन्सिलने आणखी एक रेघ ओढली आहे. पुढचा प्रकार आहे टो क्रॅक. आता हा कुठे तयार होतो? तर वेल्डच्या अगदी कडेला, म्हणजे जिथे वेल्ड आणि मूळ धातू एकमेकांना मिळतात त्या टो म्हणजे काठावर. हा भाग तसा नाजूक असतो आणि म्हणूनच इथे तडा जाण्याची शक्यता जास्त असते. हे बघा, हे तडे वेगवेगळ्या ठिकाणी तयार होतात. जसं की आपण पाहिलं, टो क्रॅक वेल्डच्या कडेला येतो, रूट क्रॅक अगदी त्याच्या मुळाशी तयार होतो आणि हॉट क्रॅक नावाप्रमाणेच वेल्ड गरम असतानाच तयार होतो. त्यांची जागाच त्यांच्याबद्दल खूप काही सांगून जाते. आणि आता भेटूया एका छुप्या शत्रूला. याचं नाव आहे अंडरबीड क्रॅक. हा वरून अजिबात दिसत नाही. तो बेस मेटलच्या खाली जिथे उष्णतेचा प्रभाव सर्वात जास्त असतो तिथे लपलेला असतो. अनेकदा चुकीच्या धातूचा वापर हे यामागचे एक मुख्य कारण ठरतं. तर थोडक्यात काय, प्रत्येक क्रॅकची आपली एक वेगळी ओळख आहे. काही वेल्डच्या दिशेने जातात, काही त्याला आडवे छेदतात, तर काही पृष्ठभागाच्या खालीच दडून बसतात. आणि म्हणूनच त्यांचं नेमकं स्थान आणि दिशा ओळखणं हे दोष दुरुस्त करण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. चला आता आपण पुढच्या प्रकारच्या दोषांकडे वळूया. कारण बघा, दोष म्हणजे फक्त तडेच नसतात, तर कधीकधी वेल्डमध्ये काही नको असलेल्या गोष्टी अडकतात किंवा मग वेल्डच्या आकारातच काहीतरी गडबड असते. यांचाही त्यात समावेश होतो. यामध्ये दोन दोष खूप कॉमन आहेत. पहिला म्हणजे पोरोसिटी. सोप्या भाषेत सांगायचं तर वेल्डमध्ये हवेचे बुडबुडे अडकतात, अगदी स्पंजमध्ये जशी छिद्र असतात तशी. आणि दुसरा आहे स्लॅग इन्क्लुजन,
म्हणजे वेल्डिंग प्रक्रियेतला कचरा किंवा घाण ती आतमध्येच अडकून राहते आणि साहजिकच या दोन्ही गोष्टी जोडाला आतून पोखरून टाकतात. जर आपण हे सूक्ष्मदर्शकाखाली पाहिलं तर पोरोसिटीमुळे तयार झालेली ही लहान लहान छिद्र आणि स्लॅग इन्क्लुजनमुळे अडकलेले ते कण हे वेल्डच्या एकसंध रचनेत अडथळा निर्माण करतात आणि त्यामुळेच तो जोड कमकुवत होतो. आता हा जो दोष आहे लॅक ऑफ फ्युजन हा खूपच गंभीर आहे. नावाप्रमाणेच यात धातू एकमेकांमध्ये व्यवस्थित मिसळतच नाहीत, एकजीव होत नाहीत. आणि मग काय होणार? तो जोड प्रचंड कमकुवत राहतो आणि अगदी सहज तुटू शकतो. याशिवाय कधीकधी वेल्डच्या आकारातच दोष निर्माण होतात. जसं की एक आहे अंडरकट, यात वेल्डच्या बाजूला एक खड्डा किंवा चर तयार होतो. दुसरा आहे ओव्हरले, म्हणजे गरजेपेक्षा जास्त धातू ओसंडून बाजूला पसरतो. आणि तिसरा आहे क्रेटर, जो वेल्ड जिथे संपतो तिथे एक खड्डा तयार करतो. हे तीनही दोष त्या जोडाचं सगळं भूमितीच बिघडवून टाकतात. हे बघा इथे अंडरकटमुळे वेल्डच्या कडेला कसा एक कमकुवत चर तयार झाला आहे आणि लॅक ऑफ फ्युजन म्हणजे तर जोड मुळातच नीट चिकटलेला नाहीये. चांगली गोष्ट ही की आकार आणि जोडणीशी संबंधित हे दोष अनेकदा उघड्या डोळ्यांनीही ओळखता येतात. चला तर आता आपण आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सर्व दोष ओळखणं खऱ्या आयुष्यात इतकं महत्त्वाचं का आहे यावर आता लक्ष केंद्रित करूया. तर मग या सगळ्यातून आपण काय शिकलो? पहिलं म्हणजे वेल्ड्स हे कोणत्याही रचनेचा आधारस्तंभ आहेत. दुसरं, त्यांची तपासणी करणं म्हणजे केवळ एक टेक्निकल प्रोसेस नाही, तर ती सुरक्षिततेची हमी आहे. तिसरं, क्रॅक, इन्क्लुजन्स आणि अंडरकट यांसारखे दोष मजबूतीला थेट धोका पोचवतात. आणि सर्वात महत्त्वाचं, हे दोष ओळखणं हेच संरचनात्मक अखंडता सुनिश्चित करण्याचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे. आणि आता जाता जाता फक्त एक प्रश्न. सध्या आपल्या आजूबाजूच्या जगाला अशा कितीतरी छुप्या वेल्ड्सने एकत्र धरून ठेवलं असेल. कधी विचार केलाय का?